काही आमदाराला निवडणुकीला जाण्यापूर्वी मतदार याद्या उपलब्ध असतात। त्याची प्रक्रिया आहे। जेव्हा मतदार यादी प्राथमिक स्वरूपात अंतिम करण्यापूर्वी पब्लिश केली जाते, त्याच्यावर हरकती घेतल्या जातात आणि हरकती घेतल्यानंतर मग पुढे निवडणुकीला अंतिम यादी पब्लिश होते। मग या राहुल गांधीजींच्या जेवढ्या भागांमध्ये त्यांना आक्षेप आहे तिथले आमदार यांनी आक्षेप का घेतला नाही, माझा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न की इलेक्शन कमिशनच्या विरोधात बोलत असताना न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आहे। कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला पुरावे देऊन इलेक्शन कमिशन विरोधात भांडता येतं, पण जेव्हा इलेक्शन कमिशन म्हटलं की तुम्ही प्रतिज्ञापत्रावर सही करा, तेव्हा ते मागे सरकले की मी सही करणार नाही। हा फक्त एक फुसका बॉम्ब आहे या लोकांना ज्यांना नाकारलेला आहे। मग तुमचं काय म्हणणं आहे की राहत्या तालुक्यामध्ये शिर्डी विधानसभेमध्ये 65,000चं मताधिक्य आहे, 1,30,000 मतं माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना पडलेत। मग याच्यापैकी बोगस किती आहेत? 65,000चं लीड आहे ना। तुमचं म्हणणं आहे 5,000 बोगस असेल, चला वजा करा 60,000। हे कुठल्याही प्रकारे फक्त आरोप प्रत्यारोप आहेत। जनतेने काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीला पूर्णपणे निवडणुकीमध्ये नाकारलं आहे आणि म्हणून या नैराश्यातून हे झालेलं वक्तव्य आहे। दादा, पोरांबाळांवर मी टीका करत नाही असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं। त्यांना मी विचारलं, तुम्ही 40 वर्षांचा हिशोब मागितला, त्यांनी सांगितलं की पुढचं कार्यकाळ फार आहे, जरा जपून जा। काय सल्ला द्यायला दिला? नाही, आता ते मोठे नेते आहेत, ते सल्ला देण्यासाठीच आहे। जी भूमिका ते आज घेत आहेत तीच भूमिका विधानसभेवेळेस घेतली पाहिजे होती। जर पोराबाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले? का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले? का तुम्ही म्हटले की सुजय विखेला आम्ही पळून लावलं, काट्यात लपला होता तर काटे काढत असेल? मग तेव्हा आम्ही पोरबाळं नव्हतो। आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोरबाळं झालो। माननीय थोरात साहेब, आम्ही आमचा सन्मान करतो। आम्हाला पोरबाळं म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली, म्हणून एका पोराबाळानेच तुमचा पराभव केला। मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही। सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो, समजा सर्वांनी तुरंत आमदार होऊ शकतो, हे कदाचित त्यांना पचत आजही नाही। आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडला की काळ प्रदीर्घ आहे, आम्ही तर मान्य करत तयार आहोत। आम्ही तर आमचं मागचे 40 वर्षे संघर्षात गेले, पुढचे 40 वर्ष आम्ही संघर्षच करत राहणार। कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो त्याच्या पदरी हे संघर्षच येतात आणि ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समर्थ आहोत। प्रभावती बोगरेचं म्हणणं आहे की तुम्ही दमबाजी करत नाही असं म्हणताय, मात्र प्रत्येक भाषणात तुमची दमबाजी आहे। समोर तुम्ही दमबाजी करता, नंतरही मागूनही दमबाजी करता। नो कमेंट्स। नेक्स्ट। एकूण जर पाहिलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद यामध्ये तुम्ही संगमनेर विधानसभा मतदारसंघात काय तुमची भूमिका असणार आहे? आपण जे शब्द लोकांना दिले, जनतेचे प्रश्न सोडवणुकीची सुरुवात आपण केली। भोजापूर चारीचं पाणी आपण प्रत्येक गावामध्ये 30-40 वर्षानंतर पोचवलं। अनेक संगमनेर शहरातले प्रश्न आपण आता सोडवणुकीच्याकडे वाटचाल करत आहोत। तर एक रणनीती आहे आणि ती रणनीती मीडियापुढे आम्ही सांगू शकणार नाही, पण मला विश्वास आहे की जनता आमच्याबरोबर राहील आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेमध्ये देखील आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळेल। म्हणजे विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात देखील गनिमी कावा वापरला नाही। गनिमी कावा म्हणण्यापेक्षा जनता आजही त्यांच्याबरोबर नाही। जे लोक कदाचित त्यांच्या मिटिंगला जात असतील ते तिथं मिटिंग आल्यानंतर आम्हाला सांगतात की बाबा काळजी करू नका, आम्हाला जावं लागतं। हीच परिस्थिती विधानसभेत होती आणि हीच परिस्थिती तुम्हाला पुढे दिसेल। कार्यकर्त्यांशी बोलताना थोरात म्हणाले की पालकमंत्र्यांनी या संगमनेर तालुक्यासाठी काय केलं? केवळ दहशत निर्माण केली आणि उद्ध्वस्त केलं संगमनेर तालुका। हे त्यांचे भाषणं विधानसभेच्या वेळेस करून झालेले आहेत। माझी यांना विनंती आहे की भाषणामध्ये जरा बदल करा, कंटेंटमध्ये बदल करा, असं काहीतरी बोला जे लोकांना पटेल। हे तुम्ही विधानसभेला बोलून लोकांनी मताच्या रूपाने त्या मुद्द्याला खोडून काढलेला आहे। त्यामुळे आज तो चर्चेचा मुद्दा असू शकत नाही आणि जर त्यांनी कंटेंट बदलला नाही तर मग जनता परत त्याला तोच निकाल लागणार जो विधानसभेला लागलेला आहे। बोगस मतदाराचा जो अपप्रचार किंवा नेगेटिव्ह सेट केलं जात आहे त्या संदर्भात पुढची रणनीती काय राहील? रणनीती दिल्लीमध्ये तयार होते। राहुल गांधीजींना देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, देशाच्या निवडणूक आयोगावर विश्वास नाही, देशाच्या मतदारांवर विश्वास नाही।
आणि म्हणून आता भारतीय कोणत्याही आस्थापनेवर विश्वास नसल्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पदांवर इटलीहून लोक आणावे लागतात की काय, असं मला प्रश्न पडतो, जेव्हा की त्यांचा विश्वास संपादन होऊ शकेल. राहुल गांधी सगळं तुम्ही सुद्धा अनेक वर्ष राहिलेला आहात. काय कसं वाटतं राहुल गांधींचं आजचं वक्तव्य आणि आधीचं नेतृत्व यात काय फरक दिसतो? मी सांगायची आवश्यकता नाही.